श्रुती मराठेला मी वेगवेगळ्या देशांमध्येही भेटले, कारण तिकडेही ती परफॉर्म करत असते. आज मी तिला महाबळेश्वरमध्ये भेटलंय, त्यामुळे मला असं वाटतं की आता मुंबईपेक्षा आम्ही अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेटणार आहोत. क्या बात आहे श्रुती, महाबळेश्वरमध्ये आपण भेटलोय आणि गार पण आहे, त्यामुळे दोघींनाही बरं वाटतंय. उन्हाळ्यातून छान ब्रेक मिळाला. अगदीच अगदीच. आणि अर्थात महापर्यटन उत्सवात आपण भेटलेलो आहोत आणि इकडे तू खूपच छान दिसतेस. सो लुकिंग गॉर्जस. आणि मला सांग की तू काय परफॉर्म करणार आहेस? मी 3 गाण्यांचं मेडले आहे आणि खूप इंटरेस्टिंग गाणी आहेत. आता ती गाणी अशी सांगता येणार नाहीत, कारण मग मजा नाही आहे. पण लावणी नाही आहे आणि थोडंसं फ्युजनवाला आहे आणि फुल ऑन हाय एनर्जी. जर तुम्ही स्टेज बघितलं तर स्टेज इतकं मोठं आहे, इतके डान्सर्स आहेत की मला लक्षात आलेलं मी जेव्हा टेक्निकल केली तेव्हा की खूप एनर्जी लावायला लागणार आहे. जर एनर्जी नाही लागली तर मग तो परफॉर्मन्स चांगला होणार नाही. सो येस, आय एम गिअरिंग दॅट. नक्कीच. आणि मला असं वाटतं की एवढा मोठा हा कार्यक्रम आहे की आज तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री इथे आलेले आहेत. त्यामुळे एकंदरच हे पहिलं वर्ष आहे या महापर्यटन उत्सवाचं. सो हा उत्सव तू कसा बघतीयस, कसं वाटतंय एकंदर हा अनुभव? मला वाटतं का हा खूप मस्त आणि चांगला उपक्रम आहे आणि पहिलं वर्ष आजचं, म्हणजे आज तर खरं तर 3रा दिवस आहे या उत्सवाचा. पण जे पहिले 2 दिवशी रिस्पॉन्स आला तो खूप चांगला आला आहे. सो मला विनंती आहे सरकारला की हा पर्यटन उत्सव असाच चालू राहू द्या. यावर्षी खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे, पुढच्या वर्षी येईल. टुरिझम आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणजे आपल्याकडे समुद्र पण आहे, आपल्याकडे किल्ले पण आहेत, आपल्याकडे खूप गोष्टी आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्रातली सुंदर ठिकाणं ॲब्सोल्युटली. सो कीप इट अप प्लीज. कारण मला माहिती की तूही एक खूप छान ट्रॅव्हलर आहेस. यू लव्ह ट्रॅव्हल सो मच. सो तुला काय सांगेल, महाराष्ट्रातलं आपली जी सुंदर ठिकाणे तिथे आपण कधी व्हिजिट करणार आहोत, तेही त्यांना काय संदेश देशील? डेफिनेटली करा. आणि जितकं सुंदर महाराष्ट्र उन्हाळ्यात असतं तितकंच सुंदर पावसाळ्यातही दिसतं आणि तितकंच सुंदर हिवाळ्यात सुद्धा असतं. सो जसं मगाशी सांगितलं की आपल्याला कुठे जायचीच गरज नाही. आपण डोंगरावर पण जाऊ शकतो, आपण समुद्रावर पण जाऊ शकतो. आपण वी जस्ट हॅव टू चूज अँड वी कॅन गो देअर. सो प्लीज एक्सप्लोर महाराष्ट्र. खूप सुंदर सुंदर ठिकाणं आहेत महाराष्ट्रामध्ये. आज महाबळेश्वरमध्ये आहे आणि थंडी आहे, म्हणजे कॅन यू इमॅजिन दॅट. सो दॅट इज वॉट महाराष्ट्र इज ऑल अबाउट. मला असं वाटतं की आपण मुंबईत 35 डिग्रीमध्ये आहोत आणि इकडे छान 17 डिग्री आणि 16 डिग्रीपर्यंत छान थंडावा आहे. आणि महाबळेश्वरमधलं तुला काय आवडतं सर्वात, काय सांगशील? स्ट्रॉबेरीज खायला प्यायला खूप आवडतं. स्ट्रॉबेरी क्रीम अगदीच अगदीच बेसिक गोष्टी नाही सोडायच्या. आणि महाबळेश्वरमधलं ठिकाण कुठलं तुझं फेवरेट आहे, किंवा काय असं खूप तिथे बसल्यावर खूप छान वाटतं असं काय? मला इन जनरलच महाबळेश्वर, वाई, पाचगणी हे जोडूनच सगळं खूप आवडतं. म्हणजे साताराला जायच्या आधी जो एक्झिट घेतो आपण महाबळेश्वरला येण्यासाठी, तर ते असं सरळ महाबळेश्वरला येणं होतच नाही. वाईमध्ये एक स्टॉप असतो, तिथे काही खाणं पिणं होतं, मग पाचगणीला आपण पोचतो आणि मग शेवटचा टप्पा हा आपला महाबळेश्वर असतो. सो आय थिंक एव्हरीबडी डज दॅट. आणि अर्थात तो निसर्ग इतका सुंदर आहे, ते झाडी डोंगर सगळं अगदी मस्त हिरवगार असं छान महाबळेश्वर दिसतंय. नक्कीच. थँक्यू सो मच श्रुती. जाता जाता फक्त पुन्हा एकदा तुझ्या लुक बद्दल काय सांगशील, म्हणजे काय काय हे नथ आणि सगळं? काय नाही, छान मस्त नऊवारी आहे, अशी लाल मरून रंगाची नऊवारी आहे आणि त्याला एक फ्युजन म्हणून हे कानातलं गळ्यातलं आहे. नथ तर आपल्याला लागतेच आणि चंद्रगौर आपल्याला लागतो. बाकी हेअरस्टाईल आंबाडा न घालता काहीतरी वेगळं, त्याच्यातही फ्युजन आहे. सो दॅट इज वॉट माय लुक. आणि खाली ऍक्च्युली शूज असणार आहेत व्हाईट कलरचे. सो वेगळं फ्युजन आहे. खूप सुंदर दिसतेस आणि पुन्हा एकदा खूप शुभेच्छा आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर डान्स. थँक्यू सो मच. थँक्यू.